काम नाही 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 झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा भावलाता करो चेष्टा भावलाता करो चेष्टा भावलाता करो चेष्टा भावनाता करो चेष्टा झालो पायी रिकामा भावलाता करो चेष्टा भावलाता करो चेष्टा भावलाता करो चेष्टा भावलाता करो चेष्टा निश्चल द्रष्टा वैचोनी हा
पावदादा करो चेष्टा पावदादा करो चेष्टा पावदादा करो चेष्टा पावदादा करो चेष्टा करो चेष्टा पावदादा करो चेष्टा विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा बोला बोला हा हा चला विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल
काम नाही झालो पाही रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जग विनोदे विभळतसे फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी एकाएकी तुका लोकी निराळा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथिता विधानो दाने कथिता त्यांच्या कृपादाने कथिता विधानो दाने कथिता बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा औ स्वामी कया देवा यावरी करा बावरे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुमच्या भगवान स्वरूप थोडं मोकळ्या मनाने वाढवा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून जगापेक्षा निराळं करणाऱ्या तुकोबारायांच्या जीवनात जगापेक्षा खरंच काय निराळं झालं हे सांगणारा हा निराळा अभंग आहे विठ्ठला श्री आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ वरसगाव त्रास एकट्यालाच कशाला म्हणून तुम्हाला पण एक दिलाय आपल्या ह्या वरस गावामध्ये दर वरस संपन्न होणारा हा हरिनाम उत्सव आहे होईल हळूहळू तुमचा 5G चालू राहू द्या आणि त्या उत्सवातली आजची ही तृतीय दिनाची कीर्तन सेवा मज दिनाकडे आली आहे आपण हा उत्सव करत आहात ज्याच्यावर प्रेम करायचं असतं त्याच्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि ज्याच्यासाठी करायचं असतं
ते त्याला आवडेल तेच करायचं असतं. देवावर जर आम्ही प्रेम करत असू तर देवासाठी आम्ही केलं पाहिजे, आणि देवासाठी करायला लागले असू तर देवाला आवडतं तेच केलं पाहिजे. कोणी यज्ञ करील, कोणी व्रत करील, कोणी उपासना करील, कोणी यात्रा करेल, भिन्न भिन्न प्रकारची साधनं करतील. पण या सर्वांमध्ये भगवंताला अत्यंत प्रिय असणारी सेवा म्हणजे गावचा उत्सव आहे. हे मी म्हणत नाही, भागवताचे याला प्रामाण्य आहे. कारण पुरावा महत्वाचा. पुरावा नसेल त्याला पुरावा. आता पुरलेलेच खोदायला घेतलेत. आणि योग असा आहे, जहा खुदा है वहा भगवान है. विठ्ठल जाऊ द्या, तुम्ही नका त्रास घेऊ. हे जेवणानंतर कीर्तन असले की अक्षय महाराज हाच त्रास असतो. जहा खुदा है वहा भगवान है. विठ्ठला फार नाही, पण अजून 2 ठिकाणी खोदलंच पाहिजे, मथुरा आणि काशी. विठ्ठला काय पुरावा आहे? श्रीमद भागवत म्हणतं, माझ्याकडे इको कमी करा. माझ्याकडे येण्याचे जे भिन्न भिन्न मार्ग आहेत त्यातले सगळे मार्ग बाजूला ठेवा आणि देवाचा उत्सव करा. प्रामाण्य काय? अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. अन्य धर्म तिरस्कृत्य म्हणजे थोडेसे दुय्यम माना, थोडेसे गौण माना, थोडेसे दुर्लक्षित ठेवा, चालेल. वर्षभर गावात हळदी नाही झाल्या चालेल, वर्षभर गावात 13वं नाही झालं चालेल, पण उत्सव झाला नाही चालणार नाही. विठ्ठला आणि देवाची कृपा असल्यावर तो होतो. काही गावकरी सांगतात, महाराज यंदा गावात सप्ताह होईल याची काही गॅरंटी दिसत नव्हती. म्हटलं तुम्हाला नसली तरी देवानं घेतली आहे, होईल. या न्यायानं दरवर्ष गाव हा सप्ताह करतय. विठ्ठला ही सप्ताहातली आजची सेवा या उत्सव समितीच्या वतीनं आमच्या अक्षय महाराजांनी सुपूर्त केली आहे. मी गेल्या वर्षी आलो होतो. तारीख अक्षय असली पाहिजे असं नको, पण आपण हा उत्सव करत आहात. भगवान श्री आदिनाथांची पूर्ण कृपा आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने उत्सव संपन्न होतो. आमच्या श्री महाराजांचं इथलं चैतन्यमय अस्तित्व आणि आपल्या ह्या परिसरातील सर्वच आपण आध्यात्मिक प्रांताचे मार्गदर्शक असे सर्व महाराज मंडळी, आपण सर्व भक्तिमान माता आणि आमचे सगळ्यात आल्हाददायक दृश्य म्हणजे उभा असलेला हा तरुणांचा मोठा समूह. अशी श्रीमंती एखाद्याच तालुक्याच्या नावावर मिळते. बरं, तुमचा रोहा भाग्यवान आहे. विठ्ठला जसं तुमच्याकडे एकही टाळकरी म्हातारा नसतो तसं आमच्याकडे विठ्ठला दळवी महाराज, आम्ही ब्राह्मण सोसायटीत चातुर्मास सांगितला 17 वर्षे ठाण्याला. ते सगळे ब्राह्मण, बरं ते सगळे वयस्कर, इतके की आज आलेत ते सगळे उद्या येतीलच याची गॅरंटी नाही. इतके म्हातारे, कितके आता कळले असतील. बरं मी एकदम पोरं सवादा त्यांच्यात. बरं ते माझी चेष्टा करायचे. ते म्हणायचे या वयात म्हणजे तुम्ही प्रवचन करायला. मी त्यांची चेष्टा करायचो या वयात. असू द्या होईल, भंडारा काल्याला आहे. विठ्ठला हे पण मी बोलून भागवत नाही, कारण हे भागवत म्हणतंय. कौमारम आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान्यः. भक्त शिरोमणी प्रल्हादानी आपल्या सगळ्या राक्षसांच्या मुलांना म्हणजे मित्रांना सांगितलंय, बाबांनो
भजनाचा मार्ग अवलंबिण्याचं वय कौमारम आचरेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. किती गोड दृश्य आहे हो. हे उभे असलेले टाळकरी ही उत्सवाची साधना नाही, हे उत्सवाचं फळ आहे. फळ आलं की झाड पूर्ण झालं. आणि ही यथार्थ वाटचाल आहे. म्हणजे हे उभे असलेले टाळकरी म्हणजे मोगरा फुलला मोगरा फुलला, आणि हे दोघे जण म्हणजे फुले वेचिता बहरू कळी अशी आला. विठाला 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 विठाला. आता हे प्रमाण आपण नेहमीच म्हणतो, पण ते चाल लावायच्या नादात ते तसंच राहून जातं. पण त्याचा अर्थ हाच आहे, आपण हा उत्सव करत आहात. भगवान श्री भोलेनाथाची सेवा आपल्या द्वारा घडती आहे. जीवनाला समृद्ध आणि संपन्न करणारा सर्वोत्कृष्ट विचार जिथं शिकवला जातो तो हिंदू धर्म आहे. सांगू आपल्याला, हिंदू धर्म वाढावा किंवा वाचावा, पहिलं वाचावा आणि मग वाढावा, अशा मोडवर आहोत आपण. कारण आपले मूडच बरेच वेगळे आहेत. आपल्याला मोड काय सांभाळता यायचं आहे. हा धर्म वाचावा यासाठी फक्त हिंदूंनीच प्रयत्न करणं पुरेसं नाही. मी म्हणेन जगातल्या सगळ्या धर्मीयांनी प्रयत्न केले पाहिजेत की हिंदू धर्म वाचला पाहिजे. त्याचं कारण सगळ्यांना घेऊन चालण्याचं उदार हृदय जगात हिंदू धर्माकडे आहे. मी बोलतो त्याला पुरावा आहे. मला माहिती आहे टायर ट्यूब परवडले, पण हे यूट्यूबवाले परवडत नाहीत. त्यामुळे मला प्रत्येक विधान मांडायचं म्हणजे मला माहिती काही होऊ शकतं. इंदुरीकर ज्याला घाबरतात ते मला करायचं आहे. विठाला 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 विठाला. हिंदू धर्म वाचावा म्हणून सगळ्या धर्मियांनी प्रयत्न केले पाहिजेत. का बरं सांगतो ना आपल्याला. आपल्या पश्चिमेला एक राष्ट्र होतं पर्शिया, त्याचं आत्ताचं नाव आहे इराण. पूर्वी तिथं पारशी लोक राहायचे. लोक फारशी नव्हती, पण होती ती पारशीच होती. असू दे, हे आपल्या आपल्यातच राहू द्या, त्यांना काही त्रास देऊ नका 11 वाजेपर्यंत. तिथं 400 मुसलमान व्यापाराच्या निमित्ताने आले. 400 ते तसेच येतात. त्यांनी ते सगळे पारशी हाकलून लावले, ते तिथले मालक झाले. ते पारशी लोक त्यांचा देश सोडून निघाले. मजल दरमजल करत इराणमधून निघाले. मध्ये अनेक राष्ट्र लागली असतील ना. ती सगळी ओलांडत ओलांडत ते येऊन भारतातल्या 2 शहरांमध्ये थांबले, मुंबई आणि डहाणू. इतके देशमध्ये लागले. पारशांना भारतच का थांबावंचं ठिकाण वाटलं. अन्य राष्ट्रात ते जगू शकले नसते. अन्य राष्ट्रात ते जगू शकले असते, पण त्यांना त्यांची ओळख पुसावी लागली असती. भारतात ते जगले आणि पारशी म्हणूनच जगले. एखाद्या वेलीनं वेटोळे देऊन आपण जगावं, झाडाची शोभा वाढवावी. भारतातले पारशी तसे आहेत. देशाची शोभा वाढवली. उद्योगाचे जनक JRD टाटा पारशी आहेत. रतन टाटा पारशी आहेत. कोविशिल्ड घेतली आहे ना. सिरम इन्स्टिट्यूट आदर पुनावाला
पारशी आहेत. 3 इडियटचा व्हायरस बोमन इराणी पारशी आहे. बरं आहे ना, लोकांना मनोरंजन करतोय ना. स्मृती इराणी पारशी आहे. नाही कळलं आणखी सोपं सांगतो. एक देश आपल्या बगलेत राहतो, फक्त मान आवळायची आपल्याला सवय नाही. कोणता देश? बांगलादेश. बरोबर, असं आपल्या हाताच्या कन्वटीलाच आहे. काही महिन्यापूर्वी त्या देशात अराजक माजलं आणि तिथल्या राष्ट्राध्यक्ष बाईंना देश सोडावा लागला. कोण? आपली ओली काजूची बाजूची झाली, बस झाली. दुसरं काय पाहिजे आपल्याला? कोणी काही ये ना, कोणी का जाई ना. तो बांगलादेश आणि आमचा चांगला देश. विठाला 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 विठाला. शेख हसीना बांगलादेशची राष्ट्राध्यक्षा. राष्ट्र सोडावं लागलं, जीवाला धोका. आपल्या पंतप्रधानांनी विचार केला, मोदींनी, की बांगलादेशात अराजक माजलं, हे शेख का हसीना, म्हणून तिच्याकडे लक्ष दिलं. आता ती शेख हसीना भारताच्या आश्रयाला आहे. जगात 56 राष्ट्र मुस्लिम आहेत, पण माझ्या जीवाचं संरक्षण तेच करतील जिथे माझे हिंदू बांधव राहतात. ती त्या हिंदुस्थानात आली आहे. चीनने तिबेट ताब्यात घेतला. तिथे बौद्ध धर्मीयांचं वास्तव्य होतं. त्या तिबेटमध्ये मॉनेस्ट्री होती. बौद्ध धर्मीयांच्या उपासना स्थळाला मॉनेस्ट्री म्हणतात. त्यांच्या बौद्ध भाषेत त्याचा उच्चार आहे किंवा त्याचं प्रोनाऊन्स आहे, त्यांचा पारिभाषिक शब्द आहे डिझॉंग. त्याला मूळ मॉनेस्ट्री म्हणतात. त्यांची सगळ्यात चांगली मॉनेस्ट्री भूतान देशात आहे. आम्ही कथेला गेलो होतो तिथे. म्हणजे आपण भूतानमध्ये कथा करतो म्हणजे माणसांमध्ये पण करतो. विठाला टायगर मॉनेस्ट्री म्हणून सगळ्यात उंच हिमालयाच्या त्या कड्या कपारीत त्यांची ती साधना स्थळी. जेव्हा ते चीनी घुसले, त्या धर्मगुरूला त्याचा तो तिबेटचा आश्रम सोडावा लागला. तो सोडून हिमालय ओलांडून हिमाचल प्रदेशात ते आले आणि धर्मशाला नावाचं एक शहर आहे, जगातलं सगळ्यात सुंदर क्रिकेट स्टेडियम त्या गावात आहे. त्या गावात तो साधू आश्रयाला आला. नाव त्याचं दलाई लामा. अख्खा साऊथ ईस्ट एशिया बौद्ध होता ना. भूतान बौद्ध आहे, म्यानमार बौद्ध आहे, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड. मग एवढे देश बौद्ध असताना ते हिंदुस्थानाच्या आश्रयाला येतात. त्याचं कारण आहे, इथल्या उपासना पद्धतीने इथल्या माणसांची हृदये एवढी मोठी केली आहेत की यांच्या जगण्याचा मूलमंत्र आणि भावना वसुधैव कुटुंबकम आहेत. विठाला 60 कोटी लोक स्नान करून आलेत कुंभात. 60 कोटी. कुठं दंगा फसाद ऐकला? इथं 20,000 जमले तरी हेल्मेटनी डोकी फोडतात. विठाला म्हणजे हा धर्म, ही पद्धती सगळ्या जगाने वंद्य मानली पाहिजे. कारण ही वंद्य नाही आहे म्हणून ही वंद्य आहे. ही सफल आहे. आणि या संस्कृतीचा प्राण असलेली पंचायतन पूजा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी तिचा आपल्या उपासना पद्धतीत अत्याग्रह केलाय. तुम्ही ज्या तालुक्यात राहता, या पंचायतन पूजेत या तालुक्याचं योगदान फार मोठं आहे. कारण स्वाध्याय परिवाराच्या चळवळीच्या निमित्ताने पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी पंचायतन पूजेचा फार आग्रह धरला. त्यामुळं त्यांच्या पूजेच्या पद्धतीमध्ये पहिल्या ज्या काही प्रतिमा आहेत, या सगळ्या प्रतिमा त्यांच्या घरच्या माणसांच्या नाही आहेत. विठाला 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 मग त्या कोणाच्या आहेत? पहिलं श्री गणेश, नित्य देवतांमधली पहिली देवता गणपती बाप्पा. दुसरी देवता सूर्यनारायण. तिसरी आदिमाया जगज्जननी जगदंबा. चौथी प्रेममूर्ती विष्णू.
आणि 5वी भगवान श्री महादेव. या 5च्या आराधनेशिवाय कोणताही माणूस मुक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. कोणी होऊ शकत नाही. काही काळजी करू नका. त्या माऊलीला खरंच धन्यवाद आहे, कारण लेकराला घेऊन कीर्तनाला आली. हे किती मोठं आहे. लेकरू रडलं म्हणून ओरडणारे महाराज आता राहिलेले नाहीत. विठ्ठला विठला 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 कारण पूर्वी एवढे ओरडायचे ना, ह्या आया दचकायच्या. त्याच्यामुळे आयांनी पोरच आणायची बंद केली, ती पण यायची बंद झाली. हा, रडलं पोरग तर रडू द्या ना, कीर्तनात आलंय ना. ते जुने लोक एक वाक्य सांगायचे बरं का. बागेत कोकरू आणि कथेत लेकरू नसावं. कशाला नसावं? उलट कथेत लेकरू पाहिजे, नाही तर ते कोकरू खाणार होईल. विठ्ठला विठला 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 हा नव्या युगाचा नवा संदेश आहे. मला काय म्हणायचं आहे, या पंचायतन पूजेचा अत्यंत आग्रह आहे. कारण ह्या 5 देवता नाही आहेत हो, ही 5 तत्व आहेत. गणेश मीन्स गॉड ऑफ इंटेलिजन्स, सूर्य म्हणजे गॉड ऑफ हेल्थ, आदिमाया म्हणजे गॉडेसी ऑफ पॉवर, विष्णू म्हणजे गॉड ऑफ लव, आणि महादेव म्हणजे गॉड ऑफ नॉलेज. आदिनाथ गुरु येरती माईक दुःखाची जनिती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. या पंचायतन पूजेचा आग्रह आहे आणि त्यात आपण भगवान आदिनाथाची सेवा करत आहात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपण जगापेक्षा जे निराळं करतो त्यांना आपल्या बाबतीत काय निराळं झालंय ते सांगणारी ही निराळी भूमिका आहे. म्हणून तुकोबारायांनी शेवटचा शब्द वापरलाय, निराळा. विठ्ठला हे निराळा काय असतं? सगळ्यांमध्ये जो एक सामायिकपणा असतो तो एखाद्यामध्ये नसतो, तेव्हा लोक त्याला काय म्हणतात? निराळा. म्हणजे सगळे जर कीर्तनाला येताना आंघोळ करून आले असतील आणि एखादा तसाच आला असेल तर निराळा. सर्वजण जे करतात त्याच्यापेक्षा वेगळा, त्याला निराळा म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय आपण निराळे आहोत हे सांगितलंय, पण परिणामाने निराळे सांगितलेत. याची चर्चा साधनाच्या निराळेपणात आहे. त्याचं कारण सर्वसामान्य माणसांसारखं तुकोबारायांचं जीवन नाही आहे. म्हणजे कसं आहे, सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनाची जर त्याची परिक्रमा पाहिली, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हा संसारी, खा प्या मजा करा दररोज, हे सर्वसामान्यांचं जीवन. आणि तुकोबाराय दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. तुकोबाराय जगापेक्षा निराळे आहेत, जगापेक्षा. त्यांच्या कीर्तनाला एक व्यापारी यायचा, कीर्तनावर भलता खुश. एक दिवस त्याने डाक्याहून मलमल आणली होती. म्हणे ही घ्या, याचा शर्ट शिवा आणि पुढच्या एकादशीचं कीर्तन तो शर्ट घालूनच करा. कपडे देणाऱ्यांचे फार झंझट राहतात. विठाला म्हणजे आम्ही जो तुम्हाला शर्ट पीस दिला तो घालूनच कीर्तन केलं पाहिजे. काय कमाल असते ना, किती आग्रह.
महाराजांनी ती 12 बंदी शिवली. पुढच्या एकादशीला कीर्तन. तो त्याच्या अख्ख्या मित्रांना घेऊन आला त्या दिवशी. कशाला? कीर्तन ऐकायला? नाही 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 नाही. आजचे महाराज जे कीर्तन करणार आहेत त्यांनी जो शर्ट घातलेला आहे ना तो पीस माणसं शेवटपर्यंत सोडत नाहीत. संधी जमेल तिथं टेकवतात, जमेल तिथं. आला तो मित्रांना घेऊन. बघा म्हणे आता महाराज कसे छान दिसतील, आपण शर्ट पीस दिलाय. ते आले. तुकाराम महाराजांना बघितलं आणि त्या व्यापाराने जी मान खाली घातली. कारण तुकाराम महाराजांनी ती 12 बंडी उलटी घातली होती. त्या की शिलाईन धागे बाहेर आणि मस्त चाललं होतं कीर्तन. कीर्तन झालं. जो अभिमानाने मिरवायला येणार होता ना तो लाजत गाजत सगळे गेल्यावर आला. त्यांनी जय हरी केलं. तो वर बघे ना. महाराजांनी उलट त्याला हात लावून सांगितलं, मस्त दिसते ना 12 बंदी. मला तो फार आवडली म्हणे. रोजचं कीर्तन 2 तास असायचं, मी आज 2.5 तास केलंय. तुकाराम महाराजांचं आपला 11ला संपणार आहे. 2.5 तास कीर्तन. किती छान वाटलं. त्यांनी कानात सांगितलं, महाराज उलटी घातली, उलटी. ते म्हणाले म्हणजे? हे सगळे धागे बाहेर निघालेत. ते जे आत आहे ना ते बाहेर असायला पाहिजे होतं आणि जे बाहेर आहे ते आत असायला. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ते म्हणाले हे सगळे शिलाईचे धागे बाहेर निघाले, तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. महाराज म्हणाले ही उलटी नाही घातली, तुम्ही म्हणता तशी घातली होती ती उलटी होती. ते म्हणाले म्हणजे? अहो तुम्ही सांगता तसंच घातलं होतं अगोदर. आता ते मलमल फार पातळ तलम असल्यामुळे त्याला आतून अंतर्वस्त्र लावावं लागतं. त्याला काय म्हणतात? मांजरपाट अस्तर लावावं लागतं की नाही? नाही तर ते घालायला फार दुस्तर. म्हणून ते दुस्तर करावं लागतं. विठ्ठला. आणि तो मांजरपाट फार टोचतो अंगाला. मी आधी तशीच घातली होती तर ते लई टोचायला लागलं. मग मी म्हटलं की एवढे पैसे खर्च करून असं टोचणारं कापड ते आता नाही का खूप जास्त पैसे देऊन फाटकी जीन्स मिळते ते. विठ्ठला. पैसे पण अख्खे आणि कपडे फाटके. काय न्याय आहे? याला म्हणतात ये मृत्यूलोकीचे उफराटे. मला एकाने विचारलं ते गुडघ्यावर ते फाटलेली का असते पॅन्ट? म्हटलं मेंदूला व्हेंटिलेशन, कारण त्यांचा तिथंच असतो. विठाला. आम्ही काय फॅशनच्या विरोधात नाही हो, असेल त्यांनी चांगली करावी. पण हे काय काही दिवसांनी चिंध्या घाल त्याला कसं काय फॅशन म्हणणार तुम्ही? त्याने विकृत आणि विद्रूपता तर येऊ नये ना. आहे ते चांगलं, त्याचं स्वागत आहे. तो म्हणाला महाराज आत्ता घातले तेच उलट आहे. महाराज म्हणाले हे बघ, ज्याच्यासाठी दिले त्याला जर त्रास होत असेल तर त्याला काय अर्थ आहे? लोकांना काही दिसो, मला ज्याच्याने समाधान मिळतं त्याला मी सुलट म्हणणार. म्हणून तुका लोके निराळा. आम्ही आजपर्यंत लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा विचार करत निघतो आणि मग अशा जागी अडकून बसतो का देवना संसार तुका दोहीकडे चोर. विठ्ठला. एक क्षण जाऊ दिला नाही तुकोबारायांनी भजनाशिवाय. आणि आपण एक क्षण भजन करायला त्या सांगा ना लोकांना. माळ जपायला सांगा, माळ घालता का? ते म्हणतो इथं मरायला फुरसत नाही. अरे हो ना, फुरसतीतच मरशील. भजन सांगितलं की मरायला फुरसत नाही. महाराज म्हणतात भजन घाली भोगावरी. आमच्या प्रारब्धात नाही असं म्हणतो. किती वेळ लागतो भजनाला? आणि एरवी घालवायला वेळ आहे का? मी तुम्हाला सोपं गणित सांगतो, मॅथमॅटिक्स. पावडर लावता ना, पावडर लावणाऱ्यांनी सांगितलं तरी चालेल. गालाला पावडर लावतात तर एका वेळी पावडर लावायला किती मिनिटं लागतात? आता काही वैष्णव राहतात 16 ठिकाणी लावून मग रोलर. 2 मिनिटं लागतात असं कल्पना करा. किती वेळ लागतो पावडर लावायला? 2 मिनिटं. अशी पावडर तो दिवसातून 3 वेळा लावतो. एका दिवसाचे किती झाले? 6. म्हणजे महिन्याची किती मिनिटं झाली? 6 गुणिले 30. 6 त्रिक
18 180 मिनिटं एका महिन्याची. 180 गुणिले 12 करा पटापट. त्यात कशाला वेळ लावता? आहे ना आपला भास्कराच्या कुठे आहे तो? खिशात आहे का? काढा त्याला विठाला. विठला 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 जो मज होय अनन्य शरण. आपल्या गणिताचे गणित अशीच झालीत आता. 180 गुणिले 12 किती झाले? 2160. खूप छान. चांगलं आहे तुमचं गणित की तुम्ही त्याच्यासाठी चांगला मोबाईल घेतलाय. विठाला विठला 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 विठला. 2160 झालं ना. मग आता काढलाच आहे मोबाईल तर आणखी वाढीव करा. ते 2160 ला भागिले 60 करा. भागिले 60 किती झाले? 2160 भागिले 60 बरोबर ना. 60 मिनिटाचा 1 तास असतो. किती झाले? 36.